नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे किरकिडा म्हणजेच पत्राष्टेचा केअरटेकर। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, गेल्याच आठवड्यात हा किरकिडा त्याच्या मम्मी बायको ढाई काका आणि भव्याच्या आजीला घेऊन गणपतीपुळेला गेला होता। मी लास्ट पॉडकास्ट मध्ये याबद्दल बोलली होती, परंतु माझ्या नजरेतून एक पॉइंट मिस झाला होता आणि तो मला माझ्या मंडळींनी हायलाइट करून दिला। जेव्हा मी कॉमेंट्स रीड केल्या तेव्हा मी परत किरकिड्याचा तो रटा व्हिडिओ बघितला आणि त्यात मला दिसलं ते म्हणजे तिथे जेव्हा मंदिरात प्रवेश करण्याआधी चप्पल स्टँड होती तिथे यांना एक बॅग दिली होती आणि त्या बॅग मध्ये सगळ्यांनी आपापल्या चप्पल काढून ठेवायच्या होत्या। किरकिरे काकूंना गुडघ्याचा त्रास असल्यामुळे त्या हळूहळू हलत डुलत येत होत्या। सगळ्यांनी आपापल्या चपला त्या पिशवीत ठेवल्या होत्या। आता या काकूंना गुडघ्याचा त्रास आहे, कमरेचा नाही। या खाली तर वाकू शकत होत्या ना। चला, काकू वाकू शकत नाही पण नाखुजाऊ बेबी किंवा बाई माणूस तरी वाकून ती चप्पल घेऊ शकत होता ना। परंतु दोघही निर्लज्ज नवरा बायको उभे होते आणि ते बिचारे वयस्कर ढाई काका खाली वाकले आणि या किरकिडेची चप्पल उचलली। किती लाजिरवाणी गोष्ट आहे ही। म्हणजे तो मोठा धीर आहे या काकूंचा, थोडी तरी लाज वाटायला हवी की नको। आपल्या मोठ्या धीराकडून स्वतःची चप्पल उचलून घेतात या काकू। म्हणजे काय ट्रीटमेंट मिळते त्या काकांना। व्हिडिओ मध्येच एवढा जाच सुरू आहे त्या काकांचा, मग ऑफ कॅमेरा काय काय होत असेल त्यांच्या सोबत हे विचार पण करवत नाही आहे आता मला। माझं बोलणं ऐकून किरकिड्याने त्यांना आता ते दुसरे कपडे तरी दिले आहेत घालायला, पण जो फुलाफुलांच्या प्रिंटवाला शर्ट आहे तो असं वाटते की किरकिड्याचाच असेल, कारण खूप लूज होतोय त्या काकांना। याआधी काकाने असे कॅज्युअल शर्ट कधी घातले नव्हते, नेहमी डिसेंट कपड्यामध्येच ते असतात। त्या शर्टकडे बघून असंच वाटते की नक्कीच ती किरकिड्याची चॉईस आहे, कारण गोड आहे ना तो खूप, आणि जर हिंदीमध्ये बोलायचं झालं तर खूप मिठा आहे ना तो। मला असं वाटते ह्या लोकांना काहीच कामं नाही आहेत, उठले की सुटले, एवढा रिकामी वेळ आहे, काहीतरी नवीन शिकावं, लोकांपर्यंत चांगलं काय तरी पोचवावं तर नाही, उपट सोंड्यासारखे ती लालपरी काढतात आणि गाव हिंडत बसतात। गाव दाखवून दाखवून नुसता पैसा कमवायचा आहे, पण त्या गावाच्या हितासाठी काही करू नाही शकत हा किरकिडा। यांच्या नाटकात आता त्या भव्याला पण ओढतायत। गॉगलला बिंडोक माणसं चष्मा करत होते। मला आधी असं वाटलं की ती चिमुकली अभ्यास करून करून चष्मा लागला असेल तिला, पण कसलं काय, तिने खिशातून गॉगल काढून दाखवला आणि लावून दाखवला। त्याच्यावरती काकू बोलतात, अगं असं पुढे टॉप मध्ये अडकव। अहो किरकिरे काकू, तिला काय टपोरीगिरी नाही करायची आहे हो, इथे लाव तिथे लाव काय करताय तुम्ही? तिच्या वयाला जे शोभेल तेच करू दे तिला, तसंच राहू द्या। उगाच तुमचा थिल्लरपणा तिला नका शिकवू। तुमचं तर एवढं वय वाढलंय तरी देखील तुम्हाला अक्कल नाही आहे, कशाही वागत असता तुम्ही। तुमच्या थिल्लरपणामध्ये तिला सामील नका करून घेऊ तुगात, समजलं ना? दोघी जणी, या किरकिरे काकू आणि भव्याची आजी अशा जागा अडवून बसल्या होत्या की त्या भव्याचं तिथे सँडविच झालं होतं आणि किरकिडा बोलतो, खूप जागा आहे, खूप जागा आहे आमच्या लालपरीमध्ये। आता मंडळी, हे बघून मला एक प्रश्न पडलाय, तो म्हणजे त्या दिवशी या दोन बायकांमध्ये ते ढाई काका बसले होते, यांनी त्यांचं काय करून ठेवलं असेल ना, चेंगरून टाकलं असणार त्यांना। किरकिरे काकूंना एवढ्या वर्षानंतर आता आठवलं की पॅन कार्ड वर मिस्टरांचं नाव नाही आहे। आता चॅनेलवर पण मायरचं नाव लावतात। सगळीकडे नुसती किरकिर सुरू आहे आणि मध्येच आता या काकूंना मृत नवऱ्याची आठवण झाली। कमाल आहे बाबा। काय हो काकू, आता कोणती पॉलिसी रिडीम करायची आहे तुम्हाला? तिथे लाईट पोलला बोलतो, माणसं चालत चालत चालले आहेत। ढग बघा, बीच बघा, गाडी बघा, संध्याकाळची वेल बघा। ठीक आहे रे किरकिड्या, बघितलं तू जे दाखवलंस ते ता पुढे बोल, काय करायचं ते? नाही म्हणजे तुझंच ऐकायला बसलोय ना आम्ही इथे, कारण तुला असं वाटते ना की आम्ही कधीच हे बघितलं नाही आहे प्रत्यक्षात, किंवा आम्ही घराच्या बाहेर कधी गेलोच नाही आहे। अरे बाबा, तुला एक गोष्ट सांगू का, तू ना आता अंड्यातून बाहेर येतोय रे। इथे ना विविध देश फिरून आलेत लोक, काय तू बीच दाखवत बसलाय आता? किरकिड्या, बाहेर पड रे जरा। खरं तर वय तुझं आता निघून गेलं आहे, मुलं बाळ सांभाळायचं वय आहे तुझं, पण तू या नाखुजाऊ बेबीचे नखरे सांभाळतोय, ती वेगळी गोष्ट आहे। तसं पण तू वयाने वाढलायस, बुद्धीने नाही, हे तर जग जाहीर आहे आता। तो तुझा झोपडा स्टे बंद आहे तर निदान फिर ना बाहेर जरा। काय नुसतं थाली थाली करत बसतो? त्या नाखुजाऊ बेबीला थोडा तरी वेळ दे, सगळीकडेच काय ती वरात घेऊन फिरतोस? कसा आहेस यार तू खरंच, आणि ती झमुरी कशी काय राहते तुझ्यासोबत? खूप मोठा प्रश्न पडलाय आता सगळ्यांना। सुधर रे बाबा सुधर। मंडळी, तिथे आम्ही रत्नागिरीकर लिहिलं होतं तर अडाणी जोडपं बोलतात, आय लव्ह रत्नागिरीकर लिहिलं आहे। अरे बाबा, चष्मे लावून पण वाचता येत नाही का तुम्हाला?
कोणतरी त्या सरनेमचं असेल ना तर खरंच बदडवून काढेल तुम्हाला. भव्याची स्कूल पिकनिक नेणार बोलतोय हा किरकिडा. मागे शिमग्याला पालखी घेऊन मुलं आली होती छोटी छोटी, त्यांना टी शर्ट देणार असं बोलला होता हा किरकिडा. त्याचं काय पुढे झालं ते पण एक रहस्यच आहे. किरकिड्या किरकिड्या, किती रे आश्वासनं देतोस तू लोकांना. तू ना युट्यूब सोड आणि राजकारणात उतर. तसं पण एक टप्पू तर आहेच, त्याच्या जोडीला आता तू दुसरा टप्पू उभा राहा. काय रे ती जेवणाची प्लेट, नुसतं थट्टा मस्करी करत असतात अन्नाची. मागे ऋषी पंचमी दिवशी ऋषीच्या भाजीबद्दल पण अपशब्द बोलले होते हे दोघं नवरा बायको. स्मॉल बॉसचं खूळ लागलंय किरकिड्याला. किरकिडा विचारतो 2025 मध्ये आमच्या तिघांमधलं तुम्हाला कोण तिथे बघायला आवडेल. अरे माणसाने ना हवेत उडू नये रे किरकिड्या. तुला ना साधे ब्रँड्स वाले पण अप्रोच करत नाहीत कधी प्रमोशन साठी. कोणत्या रियालिटी शो मध्ये बोलवलं नाही आहे तुला आजपर्यंत, आणि तुला असं वाटते की तुला स्मॉल बॉस मध्ये बोलवतील. किरकिड्या खरं खरं सांग रे, खरंच काय रे तू दुसऱ्या कोणत्या तरी ग्रहावरून आलायस का? काही माणसासारखा वागत नाही आहेस तू म्हणून विचारलं रे. आणि काय आहे ना स्मॉल बॉस मध्ये माणसांना बोलवतात, तुझ्यासारख्या जनावराला नाही. किरकिडा बोलतो नाकूजो बेबी स्मॉल बॉस मध्ये गेली तर पाल बघून पळून येईल. अरे बाबा, जरी स्मॉल बॉस मध्ये गेली ना तर तिथे जेवढे कंटेस्टंट आहेत ना ते हॉस्पिटलाइज्ड होतील रे, तिचं कुठे कुठे खाजवून बिजवून बनवलेलं जेवण खाऊन. आणि आतमध्ये जेवढी माणसं आहेत त्यांना समजलं ना हिची थेर, तर ते स्वतःहून सांगतील स्मॉल बॉसला की आम्हाला बाहेर काढा प्लीज. आणि काकू गेल्या ना तिकडे तर नुसतं जिथे तिथे लोळतच पडतील. स्वतः स्मॉल बॉसच काकूंना बॅग सकट हकलून देतील घरातना. किरकिरे काकू बोलतात माझा गुडघा दुखतोय म्हणून माझं वजन वाढलंय. अहो किरकिरे काकू, गुडघा दुखतोय तोंड नाही ना, जरा त्या जिभेवर लगाम घाला. सारखं दिवसभर चरत असता तुम्ही, कसं वजन कमी होईल तुमचं? काकू, त्या दिवशी निसर्गाच्या सानिध्यात बसून तुम्ही अर्धा कुकर भात खाल्ला होतात, कसं ते डुलू पोट तुमचं कमी होईल हो. भव्या आली होती, तिने नाश्त्याला मॅगी खाल्ली होती तर काकू काहीतरी बोलल्या मॅगी खायची नसते, आणि तेवढ्यात किरकिड्याने व्हिडिओ एंड केला. मला पण ना बघायचं होतं की काकूने काय ज्ञान पाजळलंय ते, पण या अडाणी किरकिड्याने मध्येच कट करून टाकलं ते. दुसऱ्या दिवशी बिंडोक मायलेकांनी त्या अनिकेत आणि नलिनी मुंबईकरची कॉपी केली होती. त्या दिवशी मी बोलली होती ना की त्या कोलंबीचे धागे देखील काढत नसतील या काकू. त्यामुळे रेसिपी बनवण्याच्या आधी काकूने कोलंबी हातात घेऊन दाखवली की बघा मी धागे काढले आहेत. दुसऱ्यांच्या रेसिपी ढापायच्या आणि आपल्या चॅनलवर दाखवायचे आणि मस्त डॉलर्स कमवायचे. नशीब काकूंनी त्या स्वीट चिली सॉस मध्ये घट्टपणा यायला शेंगदाण्याचा कूट नाही वापरला. ते नाही म्हणजे या काकूंचा काहीच भरोसा नाही. कुठल्याही ग्रेव्हीला घट्टपणा येण्यासाठी म्हणून या काकू शेंगदाण्याचा वापर करत असतात. या सॉस मध्ये मला असं वाटते कॉर्नफ्लोअरचा वापर करतात, पण या काकूंनी ते देखील केला नाही. कुठना तरी रेसिपी बघून यायचं आणि अर्धवट काहीतरी करून दाखवायचं. काय रे त्या कोलंबीला नुसतं तोडून मोडून दाखवत होता हा किरकिडा. खरंच डोक्यावरती पडलाय का हा एक एक असे चाळे करतो ना ते बघून खाण्याची देखील इच्छा मरून जाते. नशीब किरकिडा बोलला होता या व्हिडिओला 1,500 लाईक आले तर मी असेच रेसिपी दाखवत राहीन, पण सध्या तरी त्या व्हिडिओला 1,000च लाईक आले आहेत. आता 4 दिवसांनी जर 1,500 लाईक आले तर किरकिडा परत सिलेंडर आणि शेगडी बाहेर घेऊन येईल आणि रेसिपी दाखवत बसेल. टेंट पण मागे किरकिड्याने आणला होता, त्या झोपडास्टेच्या बाहेर लावून बसला होता. आता अजून थोडे दिवस थांबा मंडळी. 3 माकडं बघा आता कशी जंगलात जातील आणि तो टेंट लावून बसतील. काल तर जो थिल्लरपणा चालू होता ना तिघांचा, बघूनच अशी तळपायाची आग मस्तकात गेली होती. किरकिडा तर गॉगल मध्ये एकदम गुड बॉय दिसतोय. टायटल आणि थंबनेल असले मिसलिडिंग ठेवतोय ना हा बाई माणूस, त्यामुळे याच्या व्हिडिओ सोबत काय करायचं आहे ते मी सांगण्याची आता गरज नाही आहे मंडळी. पटापट सगळ्यांनी कामाला लागा आता. तो मुव्हिंग बेड घेऊन किरकिडा चालला होता स्मॉल बॉसच्या घरी. अरे ह्याला तिथे केर काढायला पण कोणी ठेवणार नाही, हा पण बाई माणूस म्हणून नक्कीच याला आमंत्रण देतील तिकडे. किरकिडा बोलतो मी कधी बघत नाही स्मॉल बॉस, मी प्रत्यक्षात कधीच नाही बघितला आहे. प्लस बोलतो सगळे मराठी लोक आले आहेत. अरे वायझेड म्हणजेच येड्या झमुऱ्या, मराठी स्मॉल बॉस आहे मग मराठीच कंटेस्टंट येणार ना रे. साऊथ आफ्रिकावरून थोडीच लोकांना बोलवणार आहेत तिकडे. खरं खरं सांग रे किरकिड्या, लहानपणी डोक्यावरती पडला होतास का रे? किरकिरे काकूंना वर्षा उजगावकर खूप आवडतात. त्या वर्षा मॅम जेव्हा बाहेर येतील ना त्या स्मॉल बॉसच्या घरातून, तेव्हा त्यांना जेव्हा समजेल की या किरकिरे काकूंना त्या आवडतात, तेव्हा त्यांना कसं तरी होईल एकदम. जास्त करून ना या किरकिरे काकूंना बायका खूप आवडतात. मागे माहिती आहे ना त्या टानविलकर काकूंसोबत काय केलं होतं या काकूंने? काय तो पांचटपणा सुरू होता. अळूवडीची वडी घेऊन नाकूजो बेबी चालली होती स्मॉल बॉस मध्ये
बाई ग, तुला काय बोलू मी आता. तू ना ग त्या अळूच्या पानांपासून लांब राहा. तसं पण अळूच्या पानांना हात लावला की खाज सुटते. पण तुला तर अळूच्या पानांना हात न लावता पण कुठे कुठे खाज येते ते तुला देखील चांगलंच माहिती आहे. त्यामुळे ना ती अळूची वडी तूच खा. आणि मंडळी, मला एक प्रश्न पडलाय, तो म्हणजे या किरकिड्याने लॅपटॉप मध्ये स्मॉल बॉस लावलं होतं, पण लॅपटॉप वरती टाटा प्ले कसं दिसत होतं? त्याच्या मागचं लॉजिक प्लीज मला सांगेल का कोणी कॉमेंट बॉक्स मध्ये? कारण की कालपासून मला प्रश्न पडलाय की ते लॅपटॉप वरती टाटा प्ले कसं काय दिसतंय. काय त्या साखरवाल्या काकूंचा फाजील डान्स दाखवत होता किरकिडा. कालच्या व्हिडिओ मध्ये 2 मिनिट 55 सेकंडला 3 माकडं पण नाचत होती. या किरकिरे काकूंना गुडघ्याचा त्रास आहे, यांना चालता येत नाही, त्याच्यामुळे यांचं वजन वाढलंय. पण काल तर या काकू उड्या मारत होत्या. तुम्हीच सांगा मंडळी, असं हे वागणं शोभते का या किरकिरे काकूंना? उड्या वगैरे मारतात, उद्या हाडं बिडं मोडली किंवा कंबर लचकली तर डॉक्टर पण जॉईंट नाही करू शकणार. सगळा डान्स निघेल बाहेर मग या काकूंचा. या किरकिरे काकूंना तर असं वाटते की या 16 वर्षाच्या तरुणीच आहेत. आणि काय ते तुझी चिमणी उडाली भूर 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 करत होता हा किरकिडा. अरे तिची चिमणी राहू दे रे, तुझा तो पोपट सारखा का पिसटतोय ते सांग रे. व्ह्यूज साठी अजून किती खालच्या थराला जाणार आहेस रे किरकिड्या. मी ना वेळोवेळी तुझा व्हिडिओ बघते तेव्हा बोलत आली आहे, धारावीमध्ये राहणारे लोक तरी बरे असतील तुझ्यापेक्षा. आणि स्मॉल बॉस मध्ये ती ताई पाहुणं जेवला काय बोलली ते रिपीट कशाला केलंस रे बाई माणसा. तुझं ना हे डबल मिनिंग वागणं आम्हाला समजत नाही. अशा भ्रमात राहू नकोस तू. आता ना तुझं हे सगळं अति होत चाललंय आणि अति तिथे माती असते, हे नेहमी लक्षात ठेव. आणि काय रे बाई माणसा, जास्तच तुझा जीवात जीव घुटमळतोय आजकाल. डॉक्टरला दाखवून ये. आणि तोंडाला तोंड काय ते मिळवायचंय ना ते एकट्यात मिळव बाबा, दुनियेला दाखवत नको बसू. आणि ते थेंब थेंब गळतंय ना, एमसील लाव, म्हणजे गळती थांबेल तुझी. आणि तसं पण तुझ्या नळाला आधीच एमसील लावलंय वाटते तू, म्हणून टँकरवाला येतो ना पाणी थेंब थेंब सोडायला. टाकीमध्ये बोलते रे मी. उगाच भलता सलता विचार करू नकोस. कोण कोण कोणत्या अर्थाने कधी कधी काय काय बोलते ते काहीच समजत नाही, असं नाखुजाऊ बेबी बोलली. अगं बाई नाखुजाऊ बेबी, हे तू बोलतेस? सभ्यतेचा बुरखा पांघरू नकोस. नवऱ्यासोबत सासू समोर 5 लाख सबस्क्रायबर असलेल्या चॅनल वरती तुम्ही जे बेडरूम जोक मारता आणि खिकी 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 करून हसता तेव्हा काहीच नाही वाटत का ग? आता साधेपणाचा आव आणतेस. वा ग बाई वा. फॉरेनची ताई बघा मराठी बोलण्याचा प्रयत्न करते, असा किरकिडा बोलला. अरे बाई माणसा, तू शिक तिच्याकडून. ती फॉरेनची असून तिला मराठी येते, शिकण्याची जिद्द आहे तिच्यात. आणि तू काय रे, तुला एवढ्या दिवसापासून आम्ही सगळे ल आणि ळ चा वापर कुठे करायचा असतो हे शिकवतोय, ते तुझ्या डोक्यात जात नाही आहे. अजून तुझ्या डोक्यात अंधारच आहे. गॉगल लावून लोकांना सांगतो विगमॅन की तुम्ही पण हसा, कधीतरी हसलं पाहिजे. अरे आम्ही ना रोज तुझं रबरी थोबाड, त्या नागकुजव बेबीची खुजली आणि काकूंचा चोरटेपणा बघून हसत असतो रे तुमच्यावरती. तू आमच्या हेल्थची काळजी नको करूस. जमीन आपली उन्हात तापडी, लाल लाल झाली या माती, असा किरकिडा गाणं गात होता. अरे बाबा, तुझा हा थिल्लरपणा चालू राहिला ना तर मी खरं सांगते त्या झोपड्या स्टेला येऊन कानाखाली पेटवेन तुझ्या आता. कारण ना आता माझं डोकं तापत चाललंय तुझा हा थिल्लरपणा बघून बघून. काय रे निर्लज्ज माणसा, व्ह्यू साठी काही करतोस का रे तू बावळटासारखा? अरे तुझ्यासोबत त्या 2 बायकांची पण इज्जत घालवतोयस तू. तुला काहीच कसं नाही वाटत रे? कशाला हा तमाशा करतोस? नीट राहा ना. कोण काय बोलत नाही तुला, सगळे हलक्यात घेतात म्हणून जास्तच मर्यादा सोडून दिल्यास वाटते आता तू. बाई माणसा, तुझ्या याच फालतूपणामुळे तुझ्या बहिणीच्या घरच्यांनी पण तुला तुझी लायकी दाखवून दिली आहे. सुधर रे बाबा सुधर, वेळ गेलेली नाही आहे अजून. तर मंडळी, असा आहे हा किरकिडा जो कधीच सुधारणार नाही आहे वाटते. तुम्हाला याच्या कालच्या फालतूपणाबद्दल काय वाटते ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.